ठीक आहे. हेमंत गोडसे यांचे नाव अपेक्षित आहे. हेमंत गोडसे सध्या सिटिंग MP आहेत, खासदार आहेत. त्यांचा आग्रह मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा केला होता. देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे. मोठी मिरवणूक निघेल, त्यामुळे त्यांचा प्रचार करणे सुद्धा सोपे जाईल. या 15-16 दिवसात आम्ही पूर्णपणे ताकदीनं प्रचाराचं काम करू. मोदींसाठी आम्ही नाशिकमधून खासदार निवडून आणू. ऑन समता परिषद आमचे मित्र आहेत, तसे आमचे समता परिषदेचे पक्षातले व काही हितचिंतक, ओबीसी भटक्या मुक्तांचे, दलित अल्पसंख्याक, ओबीसी आणि मराठा समाजातील सगळे युतीचे किंवा सार्वजनिक काम असते, त्यावेळी सर्वांच्या मताने काही वेळा अपेक्षा दूर ठेवाव्या लागतात आणि जो पक्षाचा निर्णय होईल त्या पक्षाची स्थितीप्रमाणे कामं करावी लागतात. आपण सगळ्यांनी कामं करत राहिले पाहिजे. मला खात्री आहे मी आणि माझ्याबरोबरचे कार्यकर्ते, हितचिंतक आता बाकीचे सगळे विचार मागे सोडून आणि मजबूतीने आम्ही सगळे मातीच्या प्रचाराच्या कामाला वळून घेणार आहोत. 2019ला आम्ही शिवसेनेच्या सुद्धा विरोधात होतो. त्यावेळेला हेमंत गोडसे मोदींचा पाठिंबा होता. 14 आणि 19ला पण शिवसेना आणि BJP एकत्र होती. मोदींच्या पाठिंब्यावर पुढे निवडून आले. 2 वर्ष आम्ही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सरकारमध्ये बसलो होतो. गोडसे आणि शिंदे आमच्याबरोबर होते. शिंदे सरकारमध्ये होते. राजकारणात या उलाढाली होत असतात. त्यावेळी काय झाल्याचा विचार करण्यापेक्षा अलीकडच्या राजकारणात फारसं महत्त्व नाही. लोकसभेच्या जागेवरती विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली, जाहीर झाली त्यांची. ठीक आहे, ते अपेक्षा तीच होती. कारण हेमंत गोडसे जे आहेत आता सध्या सिटिंग MP आहेत, सध्याचे खासदार आहेत आणि म्हणूनच त्यांचा आग्रह जो आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा धरला होता आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे. मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आतापासूनच जे आहे प्रचाराला आता जोरात वेगात सुरुवात होईल. उद्या अर्थातच बहुतेक भारतीताई पवार यांचा दिंडोरीचा आणि हेमंत गोडसे यांचा नाशिकचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रमसुद्धा उद्या होईल. मुंबईवरून सुद्धा काही देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे आणि मोठी मिरवणूक निघेल आणि त्या मिरवणुकीमध्ये संपूर्ण या नाशिक मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघ जेवढे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत महायुतीचे, तेवढे सगळे कार्यकर्ते उद्या त्या मिरवणुकीमध्ये सामील होतील आणि दिवस जरी कमी असले तरी हेमंत गोडसे हे नाव नाशिक मतदारसंघातील प्रत्येकाला माहिती आहे. काही नवीन चेहरा नाही आहे. 10 वर्ष ते खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार करणं सुद्धा सोपंच जाणार आहे. त्यामुळे आता ही जे 15-16 दिवस आहेत ते आम्ही पूर्णपणे ताकदीनं प्रचाराचं काम हातात घेऊ आणि मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी नाशिकमधून जे आहेत हे खासदार आम्ही निश्चितपणे पाठवण्यात यश मिळवू. आमचे मित्र आहेत तसे आमचे ज्या समता परिषदेचे पक्षातले इतर काही हितचिंतक, ओबीसीचे, भटक्या मुक्तांचे, काही इतर नाशिक अनेक लोक वेगवेगळ्या दलित समाजाचे सुद्धा, ओबीसी समाजाचे, अल्पसंख्याक ज्यांना डेव्हलपमेंट पाहिजे ते लोक किंवा अगदी मराठा समाजातले सुद्धा, असं सगळ्यांना सगळं. परंतु शेवटी जे आहे ज्या वेळेला युतीचं काम असतं किंवा सार्वजनिक काम असतं त्यावेळेला सगळ्यांच्या मताने काही वेळेला ह्या अपेक्षा आपल्याला दूर ठेवाव्या लागतात आणि जो निर्णय होईल पक्षाचा त्या पक्ष शिस्तीप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. आणि हे काय याच्यात काय आज गेलं म्हणजे काय पूर्ण काय राजकारण संपलं असं तर काही होत नाही. त्या संधी येतात जातात, काम करत राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनीच. आणि माझी खात्री आहे मी आणि माझ्याबरोबरचे जे काही माझे कार्यकर्ते आहेत, हितचिंतक आहेत, ते आता बाकीचा सगळा विचार मागे सोडून देतील आणि मजबूतीने जे आहे आम्ही महायुतीच्या प्रचाराच्या कामाला वाहून घेणार आहोत. साहेब आत्ताची मत मागणार आहे आता होतच ना. 2019ला आम्ही शिवसेनेच्या सुद्धा विरुद्ध होतो. त्यावेळेला शिवसेनेतून हेमंत गोडसे जे आहेत मोदी साहेबांचा पाठिंबा होता. 14ला पण आणि 19ला पण शिवसेना आणि BJP एकत्र होती आणि मोदी साहेबांच्या पाठिंब्यावर काय हेमंत गोडसे पुढे निवडून आले होते. बरोबर, त्या शिवसेनेवर आम्ही सरकार केलंच होतं. आम्ही 2 वर्ष उद्धव ठाकरे यांच्यावर सरकारमध्ये बसलो होतो. म्हणजे
गोडसे पण त्यात आमच्यावर होते आणि एकनाथ शिंदे पण आमच्यावर होते. शिंदे तर सरकारमध्येच होते आमच्याबरोबर. त्यामुळे आता परत राजकारणामध्ये ह्या उलाढाली होत असतात. काय तर ते त्यावेळेला काय झालं याचा विचार करत असताना अलीकडच्या राजकारणात काय फारसा त्याला काही महत्त्व आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे आज आम्ही ज्या महायुतीत आहोत, महायुतीची लढाई आम्ही लढणार आहोत एकत्र.